जय हिंद मित्रांनो, मी किशोर चोरगे समरश्री टाईमच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. मानवता असे जात आपली माणुसकी आपला धर्म या उद्देशाने जे सतत सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात असे श्री राजेंद्र जाधव त्यांनी आपल्या दिवंगत मुलाच्या नावाने एक सामाजिक संस्था सुरू केली आहे. या संस्थेचं कार्य ते उपेक्षित लोकांना संग घेऊन करत असतात. त्यांचा गुणगौरव किंवा इतरही सामाजिक कामं, वृक्षारोपण वगैरे असे जे कार्य करत असतात. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या कार्याबद्दल थोडीशी माहिती. तर सुरुवात करू. नमस्कार काका. रामकृष्ण. तुम्ही आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात कशी आणि कुठून केली? कार्यक्रमाची सुरुवात ही 2019 पासून केली. प्रथम रचना पार्क येथे स्वर्गीय सागरराजे जाधव स्मृती प्रतिष्ठान रचना पार्क ग्रंथालयाची निर्मिती केली. त्या माध्यमातून 2000 पुस्तकं आणि मुलांना वाचण्यासाठी हे कुठल्याही शुल्क न आकारता वाचण्यासाठी उपलब्ध आहे. तुम्हाला हे करण्याची प्रेरणा कुठून भेटली? ही प्रेरणा 1980 पासून मी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचा परमशिष्य आहे. त्या गुरूंच्या जे विचार आहे, परधन, परश्री, परान्न आणि परोपकाराची सेवा करण्याचे जे आहे, आरोग्य व इतर गोष्टी, ते त्यांचे गुण जीवनात अंगीकारून ती प्रेरणा मला मिळाली. तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांचे पण मला त्यांचे विचारांची पण मला प्रेरणा मिळाली. कारण 80ला मी 6वीला कोपरगाव येथे आलो आणि वडील संजीवनी सहकारी साखर कारखान्यात सर्व्हिसला होते. तसं लहानपणापासूनच कोल्हे साहेबांचे जे सामाजिक काम व शेतकरी व सामाजिक याच्यामध्ये चळवळीमध्ये त्यांचा मोठा योगदान आहे. त्या चळवळीपासूनच मी त्यांची प्रेरणा घेतली व त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करतोय. तुमच्या संस्थेचं मुख्य वैशिष्ट्य काय, उद्दिष्ट काय? आमच्या संस्थेचं उद्दिष्ट असे आहे की 2019 पासून आम्ही मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून मानवाची आजीवन सेवा जे महानुभाव करतात व ती सेवा अंगीकारून आजीवन सेवा करण्याची जनता आहे, त्यांना ज्ञानसागर स्मृती मानवसेवा पुरस्कार आम्ही प्रतिवर्षी देत असतो. तसेच सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, सांस्कृतिक, क्रीडा, अध्यात्म या विषयामध्ये ज्यांनी आपले कार्य केले आहे अशांना ज्ञानसागर स्मृती गुणगौरव पुरस्कार देखील देत असतो. आत्तापर्यंत संस्थेची आणि तुमची महत्त्वाची कामगिरी काय? आत्तापर्यंत ग्रंथालयाची उभारणी, त्यानंतर साई आश्रय अनाथालयामध्ये 201 फळझाडांची लागवड. वा, छान. त्यानंतर रस्त्यावर बेवारस पडलेले जे मनोरुग्ण असतात, जवळपास 10 जणांना आतापर्यंत जीवदान देण्यात आले. त्यांना डॉक्टर राजेंद्र धामणे सर
आणि साई आश्रयाचे गणेश भाऊ दळवी यांच्या आश्रमामध्ये आजही ते आपल्याच बघायला मिळते. नगर जिल्ह्यातील शिंगवे येथील गावातील. हा, नगर जिल्ह्यातील सिंगवे येथील गावातील डॉक्टर राजेंद्र धामणे. तुम्हाला हे सामाजिक काम करताना कोणत्या कोणत्या आव्हानाला समोर जावं लागलं? सामाजिक कामात तर खूप आव्हानं असतात, परंतु माऊली ही अडचण आपोआप दूर होती त्यांच्या आशीर्वादाने. काही आव्हानं असतील, आर्थिक असतील, सामाजिक असतील किंवा राजकीय असतील किंवा काही असतील, तर असे कोणते आव्हानं आहे का बा ते आव्हानं तुम्हाला? नाही, आतापर्यंत कोपरगाव तालुक्यात राजकीय कुठलंही म्हणजे हे सामाजिक याला कुठलाही असा त्रास झाला नाही. आज सगळ्यांचीच मदत आहे. आजच्या समाजातील सर्वात गंभीर समस्या कोणती? आजच्या समाजामध्ये गंभीर समस्या म्हणजे आई वडिलांकडं फार दुर्लक्षित होतं. कारण ज्यावेळेस आई वडील वृद्ध होतात त्यांच्याकडं पाहण्याचा आजच्या तरुण पिढीचा दृष्टिकोन फार वेगळा झालेला आहे. वृद्धाश्रमात वगैरे वृद्धाश्रमाचं प्रमाण जास्त वाढलं आहे. ते व्हायला नको. आणि मुलांनी व्यसनाच्या अधीन न जाता अध्यात्माकडे वळावं व त्यामुळे शिक्षण व अध्यात्माची जोड जर असली तर राष्ट्राच्या हितासाठी खूप कार्यकर राहील. यासाठी तुमची संस्था कोणतं कार्य करते? यासाठी संस्था प्रत्येक वेळेस रामकथा, भागवत कथा या माध्यमातून तसेच व्याख्यानं. आता ज्यावेळेस इंदोरीकर महाराज आणि आमचे मार्गदर्शक आणि गुरुवर्य हरिभक्त पारायण रामकृष्ण महाराज पवार अनाथांची माऊली सिल्लोड यांच्या मार्गदर्शनाखाली रामकथा पण झाली आणि इंदोरीकर महाराजाचं समाज प्रबोधनकर भाषण पण कीर्तन पण झाले. म्हणजे तुम्ही असे प्रबोधनकार वगैरे आणून तुम्ही समाजात कीर्तन वगैरे या माध्यमातून चांगल्या प्रकारे प्रबोधन करत आहात. त्यानंतर आनंदाची शिवाजी महाराज म्हणजे शिवजयंती कशी साजरी करावी त्यासाठी व्याख्यान ठेवलेलं होतं. रायगडचे शिवव्याख्याते प्रशांत शांताराम देशमुख यांना बोलवलं होतं. तसेच सावरकरांविषयी प्रबोधन करणारे व त्यांचे माहिती सांगणारे व्याख्याते तुम्ही इथे आणले होते. व्याख्याते शरद पोंक्षेजी हे पण इथं आले होते. तसंच माऊलींच्या याच्यात देशमुख महाराज यांनी मार्गदर्शन केले होते. युवकांनी समाजकार्याकडे वळावा ही अनेकांची इच्छा असते, पण त्यांनी समाजकार्याकडे का वळलं पाहिजे याबद्दल काही थोडं सांगू शकाल का तुम्ही? कारण आपलं समाजाला देणं आहे. प्रत्येकाने एक खारीचा वाटा उचलला पाहिजे. कुठलंही स्वच्छता असो, स्वच्छता अभियान असो, वृक्षारोपण असो यामध्ये आणि व्यसनमुक्तीसाठी युवकांनी कार्य केलं पाहिजे. आणि सध्याच्या दृष्टीने जर म्हटलं तर हिंदू मुलींचं जे हे होतंय तर त्यांच्याकडं आपण लक्ष पण दिलं पाहिजे. म्हणजे बालपणापासून आध्यात्मिक संस्कार वगैरे झाले पाहिजे. हो. आणि मुलींचे तुम्ही जे आध्यात्मिक संस्कार केंद्रही तुम्ही किंवा शिबिरही तुम्ही घेणार आहात. खूप छान गोष्ट आहे. कारण बालवयापासून जे संस्कार झाले, आध्यात्मिक संस्कार झाले, तर पुढे व्यसन वगैरे किंवा
काही वाईट वळणं वगैरे लागते नाही मुलांना. चांगला उद्देश आहे तुमचा. तुम्ही युवकांना काय संदेश द्याल? युवकांनी शिक्षणाकडं जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर आईवडिलांची, गुरूंची आणि सर्वच जणांची सेवा ही केली पाहिजे आणि राष्ट्रहित समोर ठेवून वागलं पाहिजे आणि व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. छान संदेश आहे तुमचा. संस्था युवकांना व्यसनापासून दूर करण्यासाठी काय कार्य करणार आहे? आपण त्यासाठी शाळेत जाऊन प्रबोधन करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून म्हणजे निबंध स्पर्धा वगैरे याच्यातून तुम्ही ते प्रबोधन करणार, त्यांना बक्षीस वगैरे ठेवणार. आपण यापूर्वी चांगली संकल्पना. चित्रकला स्पर्धा पण घेतली होती, फार सुंदर. हस्ताक्षर स्पर्धा जिल्हा परिषदच्या विशेष म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेतले मुलामुलींचे सुंदर हस्ताक्षर हे बघावयास मिळाले. नाही, तुमचे उपक्रम खूप छान असतात आणि समाजाला प्रेरणा देणारे असतात. पण या प्रेरणेमधून समाजाने खरंच पुढं जात काहीतरी केलं पाहिजे. युवकांनी जे तुम्ही विचार मांडले ते विचार पुढं चालवले पाहिजे. आता एक महत्त्वाची गोष्ट, आता 18 जूनला पण आपला एक कार्यक्रम आहे. त्यामध्ये बार्शीचे 2 मुलं आहेत, 4थी आणि 3री. त्यांची श्रीमद भगवद्गीता हे मुखद्गत आहे. वा वा. म्हणजे 700 श्लोक आणि 18 अध्याय हे मुखद्गत असून ते त्याचं निरूपण पण करतात. वा वा. त्यानंतर दुसरा एक मुलगा आहे, तो 3.5 वर्षाचा आहे. खूप छान. तो मृदंगाचार्य आहे. त्यानंतर आमचे ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर माऊली रामेश्वर महाराजांचा जो विद्यार्थी आहे, त्याने शाळा मराठी व शाळा मराठी हे गीत गायलेले आहे. क्रांती ज्योती विद्यालय ह्या मराठी चित्रपटामध्ये. आणि त्यांच्या शाळेतील साधारण वारकरी नृत्य हे बिहार, त्रिपुरा परप्रांत आणि आता महाराष्ट्राच्या विधान भवनात देखील अंक मिळवलेला आहे. आणि विशेष म्हणजे त्या संस्थेचं मी सदस्य पण आहे. हा मला अभिमान आहे. आनंद वाटतो. जाता जाता तुम्ही समाजाला काय संदेश द्याल? म्हणजे आपला कार्यक्रम संपवण्याच्या शेवटच्या पर्वामध्ये तुम्ही समाजाला काय संदेश द्याल? समाजाने आपल्या मुलांना व आपल्या परिवाराला अशा सुंदर कार्यक्रमामध्ये वेळ काढून उपस्थिती राहून आपल्या मुलांवर चांगले संस्कार कसे करतील याकडे लक्ष द्यावे. नमस्कार. जय